एक साधी महिला, घरात आर्थिक अडचणी, हातात फक्त 100 रुपये, पण मनात मोठं स्वप्न होतं. तिच्या घरात रोज पैशांची चिंता असायची. पतीचं उत्पन्न कमी होतं, जबाबदाऱ्या मात्र खूप मोठ्या होत्या. एक दिवस तिने ठरवलं, मी परिस्थिती बदलणार. तिच्याकडे मोठी गुंतवणूक नव्हती, फक्त 100 रुपये होते. त्यातून तिने थोडी भाजी विकत घेतली. घरासमोर छोटासा ठेला लावला. पहिल्या दिवशी विक्री खूप कमी झाली. काही लोकांनी तिची थट्टा केली, काहींनी टोमणे मारले, पण ती थांबली नाही. दररोज सकाळी 5 वाजता उठायची, ताजी भाजी आणायची, ग्राहकांशी हसून बोलायची. ती नेहमी प्रामाणिक वजन द्यायची, गुणवत्तेवर कधी तडजोड केली नाही. हळूहळू ग्राहक वाढू लागले. लोकांचा तिच्यावर विश्वास बसू लागला. 6 महिन्यात तिची बचत वाढली. तिने छोटंसं दुकान घेतलं. दुकानातून नफा वाढू लागला. तिने आणखी एक दुकान सुरू केलं. ती फक्त भाजी विकणारी महिला राहिली नाही, ती एक यशस्वी उद्योजिका बनली. काही वर्षात तिची कमाई लाखोंमध्ये पोहोचली आणि एक दिवस ती करोडपती झाली. पण ती नेहमी म्हणते, माझं खरं भांडवल 100 रुपये नव्हतं, माझी जिद्द होती. ही कथा आपल्याला शिकवते, लहान सुरुवातही मोठं यश देऊ शकते. जर तुमच्याकडे स्वप्न आहे तर आजच छोटं पाऊल उचला. यश तुमची वाट पाहत आहे. या कथेतून काय शिकायला मिळालं तर माणसाकडे फक्त जिद्द असायला हवी. जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट माणूस सहजपणे करू शकतो. अगदी अशक्य वाटणारी गोष्टही शक्य करू शकतो. फक्त माणसाकडे जिद्द असायला हवी. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.